माझ्यावर खोटे गुन्हा दाखल करून जमीन हडपण्याचा प्रयत्न. संदीप सावंत. गडहिंग्लज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. 2018 साली माझ्यावर मोठा आघात झाला. तो न पेलण्यासारखा आघात होता. माझ्यावर फॉरेस्ट विभागाकडून खोट्या गुन्ह्याखाली अडकून माझी जमीन हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. गडहिंग्लज न्यायदेवतेने वनक्षेत्रपालाकडून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्या गुन्ह्यातून माझी निर्दोष मुक्तता केली. मी न्यायालयाचे आभार मानतो. मी फॉरेस्ट विभाग विरुद्ध कोल्हापूर खंडपीठामध्ये दाद मागणार, असे पत्रकार परिषदेत म्हणाले. संदीप सावंत पत्रकार परिषदेत काय म्हणतात ते पहा. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश येणापुरे, चंदगड. गाववाल्यांनी आणि फॉरेस्टवाल्यांनी जर एवढं मोठं कारस्थान केलं तर ह्याला कुठंतरी हे म्हणजे न्याय हा लागला पाहिजे, त्याचा कुठंतरी स्टॉप हा झाला पाहिजे. आणि मी आता इथून पुढं गप बसणार नाही. यांच्या फॉरेस्टवाल्यांच्या विरोधात मी गडिंग्लज कोर्टामध्ये दावा हा दाखल केलेलाच आहे. तसंच परत मी त्यांच्या विरोधात हायकोर्टातही कोल्हापूरमध्ये दावा दाखल करणार आहे आणि मी त्यांच्याकडनं योग्य तो न्याय घेणार आहे. एवढीच माझी आपणाला विनंती. मी संदीप दादासो सावंत, महिपाळगड, राहणार महिपाळगड. काही कारणास्तव इतका मोठा माझ्यावरती मध्यंतरी हे झाला, म्हणजे आघात झाला की तो झेलण्याच्या बाहेर होता. 2018 एंड त्यावेळेला काही कारणास्तव एखाद्याच्या गाडीमध्ये, अज्ञात म्हणजे संताराम पाटील यांच्या गाडीमध्ये वाघनखं गावली. ती वाघनखं गावल्यानंतर त्या संतारामाला पुढं करून काही गाववाल्यांनी, काही फॉरेस्टच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी माझं नाव घ्यायला लावले. माझं नाव घेऊन मला अटक केली. मला अटक करून खोट्या गुन्ह्यामध्ये मला अटक करून अज्ञात मुलींना पुढं करून माझ्यावरती, माझ्या घरातल्यांवरती पोस्को अंतर्गत केस दाखल केली. म्हणजे मला आत ठेवून माझ्याकडं जी पूर्वजापासून जमीन आहे, जवळजवळ माझ्याकडं पीक पाण्याला माझ्याकडं 136 हेक्टर 98 गुंठे पीक पाणी माझ्या नावावर लागण आहे, आमच्या घरच्यांच्या नावावरती. 1978 पासून पीक पाणी लागण आहे. 1947 पासून आम्ही त्या जमिनीमध्ये पूर्वजापासून वावरतोय. आमच्याकडे कब्जा आहे. त्या जमिनीवरती आमचे कोर्ट कचेरीचे खटले आहेत. ती जमीन माझ्या ताब्यातून हिसकावून घेण्यासाठी इतका मोठा कट रचला फॉरेस्ट डिपार्टमेंटनं की तो बोलण्यापलीकडचा होता. त्यातूनही कुठंतरी न्याय आहे. न्यायदेवतेवर आपला विश्वास पटला. न्यायदेवतेनं आपणाला त्या फॉरेस्टच्या परत त्या पोस्को अंतर्गत केशीतून आम्हाला न्याय दिला, आम्हाला निर्दोष मुक्तता केली. तसंच फॉरेस्ट डिपार्टमेंटमधून सुद्धा आम्हाला चंदगड कोर्टातून निर्दोष मुक्तता झाली. तसंच आम्हाला, आमच्या साथीला आमचे हसगोळीचे वकील विठोबा जाधव, तसेच आमचे कोल्हापूरचे वकील संपतबापू पवार, तसेच संदीप पाटील, तसेच कौस्तुभ सर यांचे सहकार्य लागले आणि त्यातून माझी निर्दोष मुक्तता झाली. माझं म्हणणं एवढंच आहे की एखाद्या फॉरेस्ट डिपार्टमेंटची जमीन चंदगड तालुक्यामध्ये